तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द माय न्यू व्लॉग. तुम्ही विचार करता भाई जो भाई नगन पे मेला का काय जिताव रे जिताव दे दाम दे. अरे आपलं काय सांगता जीवनाचे रेसिपी मीठ मसाला नंतर लावू. पहिले आज आपण बनवणार आहोत फ्रॉन्स झिंगा झिंगा. बघू आता काय करतून काय नाही. त्यासोबत तुम्हाला मी एवढे दिवस का गायब होतो ते सांगणार आहे. तर कंटिन्यू द ब्लॉग. तर मित्रांनो पहिले आपण साफ करून घेऊ. सगळी चकित पडली बाई तू गणपे एवढे दिवस गायब आहे आणि अचानक आलाय तर आलाय ब्लॉग घेऊन आलाय. ना रील ना काय अपडेट ना काय काहीच नाही. मला ना तुमच्याशी बोलायचं होतं. विषय काय झालाय माझा लाईव्हचा तर प्रॉब्लेम झालायच. अजून मला काहीतरी 150 दिवस लाईव्ह येता येणार नाही. आणि आता मग बोलायचं तर कसा बोलायचा तर मग यूट्यूब चॅनलवर लॉंग व्हिडिओ टाकू शकतो. म्हणून यूट्यूब चॅनलला बोलला आता ॲक्टिव्ह व्हावा. बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्या लाईफमध्ये, भरपूर गोष्टी म्हणजे एवढ्या की काय काय सांगू एका व्हिडिओत. त्या थांब दे मरू दे, पटपट साफ करून घ्या दे. अक्षरशः बोलू या घाम बघू शकता ते पुरा घामाने घामाघूम झालो. फायनली झालेलं आहे साफ करून सगळ्या. घाम घाम एवढा तर डायरेक्ट टपकायला सुरुवात झाली. मित्रांनो मोबाईल होतोय ओव्हर हिट आणि त्यात मला घाम बघू शकता किती. मी किती टाइम पुसला. एवढी बडबड केले मी जवळपास आता 15-1 मिनिटं बडबड केले ना काहीच रेकॉर्ड नाही झाला. जिंदगी झंडा असावी तर माझ्या एवढी नसावी. हा विचार करा एवढं प्रॉब्लेम मधून मी निघतोय बाहेर आणि त्यात ह्या असा. तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल एवढा दिवस गणपती कसा काय जाऊ शकताय, इनॅक्टिव्ह होऊच कसं शकताय. एवढा चांगला रेग्युलर पण व्हिडिओ मी टाकत होतो, सगळ्या गोष्टी चालू होत्या. अचानक भयानक मध्ये जवळपास मी 1.5 महिना गायब आहे. कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना काही का म्हणजे वयानुसार किंवा काळानुसार आहे ना प्रॉब्लेम येतात. माझं सगळं म्हणजे लाईफ मधलं सगळं प्रॉब्लेम मला वाटतं एक खटे झालं तर काय झालं म्हणजे अजूनही चालूच आहेत. पण ठीक आहे, एवढा प्रॉब्लेम ना तर तुम्हाला कोणतं कोणतं सांगू. गिनती करत बसायला असं लिस्ट घेऊन बसायला लागेल डायरेक्ट. जाऊन दे, ज्या गोष्टी होत्या त्या झाल्यात, आता नॉर्मल झाल्यात, ठीकठाक झाल्यात. लय तब्येत आहे डाऊन या लिंबू मिरची आल्यामुळे वैतागलोय आणि सगळ्याचमुळं त्यात हेल्थ इश्यू, फॅमिली इश्यू, त्यात थोडासा माझा विषय झाला ना. सगळ्या घरात तर कारण मीच, कारण माझ्याचमुळं बराच प्रॉब्लेम झाले, माझ्याचमुळं फॅमिलीतही प्रॉब्लेम झाले. ठीक आहे पण आता सगळं ठीक चालू आहे सध्या. आणि येत्या काळात आहे ना मी आता खरं तर आहे ना यूट्यूबला जास्त फोकस करणार आहे. कारण की मला आहे ना बोलायला खूप बोलायचे, बऱ्याच गोष्टी घडल्या आणि तुम्हाला त्याचा अनुभव सांगायचे. माझ्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आता तुम्ही सहज विचार करा एखादा क्रिएटर, जो कोणताही क्रिएटर असो, मी असं माझं नाही सांगत, म्हणजे तो इन्स्टाला आहे ना कमीत कमी 15 ते 30 सेकंद, जास्तीत जास्त 30 सेकंदाच्या वरती व्हिडिओ बनवत नाही. त्यात तो किती बोलू शकतो. बऱ्याचशा म्हणजे त्या फक्त कंटेंट पुरतीच माणूस तेवढा बोलताय. पण त्याच्या लाईफमध्ये ना बऱ्याच गोष्टी घडत असतात. तोही नॉर्मलच मुलगा असतो. आता मला कसं आहे, मी बऱ्याच जागे जातो तर लोक विचारत असतात तू ह्या करतो, तू त्या करतो, तू आमच्यासारखा आहे. अरे मेंटल हो, मी साधा भोळा पोरगा आहे आणि सगळे यांना नॉर्मलच असत. कोणी असं तुम्हाला वाटत असेल की 1 लाख फॉलोअर्स आहे त्याचे तर एवढं मोठा आहे किंवा 1 मिलियन आहे त्याचे किंवा काही किती असो. माझे फॉलोअर्स मॅटर नाही करत लाईफमध्ये. कारण की इन्स्टाला काय अर्निंग नाही ना यूट्यूबवरून.
लवकर शक्यतो सपोर्ट भेटत नाही. आणि पैसा नाही आहे रे, पैसा तसा आहे ना दाखवतात फक्त, दिखावालाही करतात. तर मी आहे ना माझ्या लाईफमधले जी रियालिटी आहे ना किंवा क्रिएटरांची जी रियालिटी असते ती मी तुम्हाला हळूहळू यूट्यूब थ्रू दाखवतोय असं समजा. त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा आणि पहिली गोष्ट बेल आयकन दाबून ठेवा, कारण की व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला समजेल, त्यासाठी बेल आयकन दाबून ठेवा. चला मग रेसिपी पुढे आता सुरुवात करू, नंतर सांगतो. आता आशु जोडीला आले त्यामुळं थोडीशी मला इझी होईल, कारण की एवढाच करता करता फक्त 5 मिनिटाची व्हिडिओ आहे ती पण ना 17 टाइम तो मोबाईल बंद झालाय. आणि काय सांगू त्यात मी एवढा धिंगाणा करून ठेवलाय. आता तुम्ही सांगत असाल आवरलेला आहे, मी ऑलरेडी भांडे दुसरीकडे ठेवलेले आहेत लपून. लपून ठेवलाय या, जाऊ दे या दाखवलाय तर साफ करता वेळेस पण मी लपून ठेवलाय, त्या तुम्हाला दाखवतो. ती व्हिडिओ काढून ठेवलं मी. अरे काय सांगू तर असे तुम्हाला वाटताय मस्त मस्त दिसताय सगळं, अरे पण त्याच माझी एवढी मेहनत ना. घाम बघा, घाम नुसता घाम हो घाम. चलो आगे मिलते. हे बघ कसा जुगाड, ते रिंग लाईट राहावी, इथून असा विजड पडावं थोडाफार, असा कॅमेरा येईल मग तिथून गोरी दिसेल, मी मजा होतं तिकडं पण गोरा दिसेल. अरे तुम सोचते हो वैसी जिंदगी नाही आहे रे, बहुत कष्ट लागते एक व्हिडिओ मागे. जेणेकरून म्हणजे ते 15 ते 20 सेकंदासाठी ही तर काहीच नाही आहे, तर समजा कंटिन्यू आहे. जी 15 ते 20 सेकंदासाठी रीलला मेहनत आहे. मित्रांनो आपण हे घेतलेला आहे कांदा भाजलेला, लसूण नाही रे, कांदा आणि खोबरा आणि थोडासा लसूण, मिरची, त्याच्यात थोडासा अद्रक थोडासा, आणि त्याच्यात कोथिंबीर टाक. थोडासा धनिया बोलता ना इसको, धनिया ही बोलते ना. नहीं कोरिएंडर. या आळशी माणूस भांडे घासत नाही, आता टाइम काढायला लागली म्हणून घासायला घेतले हो, नाही तर तशीच बोंबलं तर राहिलीच ती. आता 3-4 दिवस तशीच करी मम्मी, नाही तर अब इधर से ऐसा रिंग लाइट पकड़ के वीडियो बनाना पड़ रहा है. त्याच्यात पाणी तेल टाक ना लवकर, पाणी असताना तेल टाकायचा. मस्त सांगतो मग मोबाईल धरे तू ये, मस्त आपण पाणी टाकू वरून. हा चालेल, मी टाकायचं जर. नको काय करणार आहे, कसं करणार आहे सांगतो जरा. माणूस नाही मग तुझा गायडन्स घेऊन नाही बाबा. आता तेल गरम हो गया है, देखो ताप गया है जरासा. टाक कांदा आणि अद्रक लसूण. अरे आलू एवढी घाबरत आहे बोत रे. या सगळं जेवण पण येत आहे काय. हा दादू करणार एकदा कांदा थोडासा फ्राय करू. अगं गरम किती झालाय फक्त. कांदा डायरेक्ट जळलाय बघा. व्हिडिओच्या चक्कर मध्ये या सगळा वाटत. प्रो कुक या ना सगळा व्हिडिओच्या चक्कर मध्ये. अरे काय तुझा आवाज बंद कर. और ये हे एक माकड आहे हा, नुसता या तर मोबाईल बघत बसात ना, काय काम नाही काय नाही नाही. आता जाऊन दे, जास्त टाइमपासच नाही करत. पटापट मीठ मसाला टाकून घ्या दे, थोडासा नमक कालद मसाला मसाला सुद्धा नाही माहिती आला काय सांगू.
त्या हिंदीत नाही ना पटकन समजात अरे पण हिंदीत मी बोलतच काय आलंय हा ना. काय काय झाडे काय माहित कोणता आहे गरम मसाला. हा. या फक्त माझ्या हालत पिवले आहे ना आणि तो लाल मसाला आहे हा जास्त घालू नको, आधी 2 मिरच्या टाकल्या. हा साईडचा तर घाला, मेन मसाला आहे. कोणता ह्यो घालला ना सुरुवातीला? हा ह्यो कलर मसाला आहे. तो सुरुवातीलाच घालला ह्यो मग असे मला वाटलं हळद हे घातली. मग अजून हा, मग तिखट मा झाला. तिखट झाला का माझं कामच आहे. ते आता तुम्ही सांगत असेल काय हिरवा हिरवा दिसात ती त्या हिरवाच दिसात त्या आम्हाला माहित काय दिसात अरे हे साईडचा कांदा घेणे डायरेक्ट कोळसा झालाय त्याचा. जाऊ दे त्या कर्पूर काय चांगलाच लागेल तू बटर काय पकडले. वाटणाचा पुरेपूर वापर. गरीबी हमने भी देखी है. आता थोडाफार कलर येईल आणि हा मसाला कोण टाकतो. त्या विसरलो ह्यो मसाला मेन तो राहिला. आपल्याला एवढी ग्रेव्ही पाहिजे या मम्मा. काय खरा नाही बोल रे. आमचा कुक जरा जरा वेगळाच का हरकती चालू. खूप चाकार डोका बधीर झाला डोका खूप सदर आता ही ग्रेव्ही ना बनवायला गेला आणि त्याच्यात मीठच नाही टाकलं. वा मस्त टाक चल पहिले मीठ. पहिले पाणी टाकलं काय खरा नाही आमचा. बस झाला लय तरी. आता मीठ घालून घे पहिले, नाही तर आता ही ग्रेव्ही आम्ही 2 जण Oh my God. उद्या सकाळपर्यंत खाऊ. झाडे तसंच काय जा मीठ किती टाकू 4 चम्मच हा 1 चम्मच. मिठाचा अंदाज सुद्धा येत. सकाळी आम्ही सँडविच बनवून खाल्लं आणि त्याच्यात मिठूच नाही. ओके बस झालं मित्रांनो पण जो टेक्स्चर आलाय तो काय भारी दिसतो. त्या बघ ना मस्त मोबाईल पेक्षा दाणेदार एकदम वा 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 अंदर नाही चांगला लागला तर नाही चांगला लागला तर मला इसको लागेल. इसको मैं मारूंगी फिर इसको मैं मारूंगी बोल. लागेल. आता हे काय आहे उकळा आलाय मस्त. आता आपण हे टाकू फ्रॉन्स. आता कसे लगेच बारीक बारीक होऊन जातील ते. एवढा मोठा साईज आहे पण लगेच बारीक होऊन जातील. आमचा होता की 2 काय तर बनवू पण नको आता वैतागले. एकोणीस हाऊस भेटले तर दुसरा तर लांबच राहिला. मिक्स कर ना ते. थांब ना जरासा हातबीत धुऊ दे ना एकदम. कसं हायजीन मेंटेन करायला लागेल. दर 2 मिनिटात हात धुवून आला. हा. हे भगवान आता मला टेन्शन आलंय या बेस लागलोच का. ते रशात ते झिंग कुठं काय भेटत नाही. नको झालाय. फायनली मित्रांनो आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि आमचा या जाडा माणूस आणि ती माग बोतरी. ओके चलो खाने पे ही मिलते हैं अभी. बनाया था क्या और बना क्या. ते एक नाही का रील आहे. नक्शे में था कुछ और बना कुछ और काहीतरी असं काहीतरी असंच आहे ना. खाऊन बघ कसं लागत. पहिला रिस्क तूच घे. तिखट झालंय जरा जास्तच. जरा जास्तच जास्त मला वाटत या झालं नाही. 2 मिरच्या मुलं तर 2 मिरच्या टाकलेल्या आहेत ऑलरेडी वाटणात. मला त्या आटला म्हणून कदाचित बघू ट्राय करतो. लेट्स रिस्की काम आहे. म्हणजे मस्त लागत आहे पण तिखट झालंय. जिंगाच पहिले खाऊन दे. जीते
टेस्ट चांगलं आहे. टेस्ट आहे ट्राय कर. पण मला नाही काय एवढा तिखट लागत, पण मग आणि स्पायसी आहे. विमल खाते ना मी, म्हणून मला तिखट स्पायसी आहे लागत. पण थोडासा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिशोबात बनवून खा. चला ब्लॉग इथं एंड करतो. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय.